मित्रांनो, विचार करा, आजच्या काळात वयाच्या 16व्या वर्षी मुलं खेळण्यात, अभ्यासात किंवा मोबाईलमध्ये जास्त व्यस्त असतात. पण याच वयात तब्बल 750 वर्षापूर्वी एका 16 वर्षाच्या मुलाने असा ग्रंथ लिहिला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला अध्यात्माची आणि ज्ञानाची नवी दिशा दाखवली. तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. पण हा ग्रंथ नक्की कसा लिहिला गेला, त्या काळात काय परिस्थिती होती आणि या ग्रंथाच्या निर्मितीमागे नक्की कोणता चमत्कार घडला होता, चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. मित्रांनो, त्या काळात संस्कृत भाषा ही ज्ञानाची भाषा मानली जायची. कोणती भाषा? संस्कृत भाषा. सर्व वेद आणि उपनिषदे संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य, कष्टकरी आणि तळागाळातील लोकांना धर्माचे खरे ज्ञान मिळत नव्हते. भगवद्गीता सर्वांना समजणे खूप कठीण होते. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ आणि गुरु संत निवृत्तीनाथ यांनी ज्ञानेश्वरांना सांगितले, ज्ञानोबा, हा भगवद्गीतेचा कठीण संस्कृत ज्ञानरूपी ठेवा आपल्या मराठी भाषेत आण, जेणेकरून सामान्य माणसालाही तो समजेल. आणि इथूनच सुरुवात झाली एका ऐतिहासिक प्रवासाची. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे प्रवरा नदीच्या काठी असलेल्या मोहिनीराज मंदिरात ज्ञानेश्वर महाराज एका खांबाला टेकून बसले. या खांबाला आज आपण पैसा खांब असे म्हणून ओळखतो. ज्ञानेश्वर महाराज ओव्यांच्या रूपात भगवद्गीतेचा भावार्थ सांगत होते आणि त्यांचे शिष्य सच्चिदानंद बाबा ते कागदावर लिहून घेत होते. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या बोलवायला सुरुवात केली तेव्हा ती भाषा एवढी रसाळ, गोड आणि सोपी होती की तिथे बसलेले सर्व वारकरी आणि पंडित थक्क झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा गौरव करताना स्वतः लिहिले होते, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविन. म्हणजे माझ्या मराठी भाषेतील शब्द अमृतालाही पैजेत जिंकतील अशी ही भाषा असेल. इसवी सन 1290 मध्ये हा ग्रंथ पूर्ण झाला. या ग्रंथाचे मूळ नाव होते भावार्थ दीपिका, पण पुढे जाऊन लोकांनी याला प्रेमाने ज्ञानेश्वरीचे नाव दिले. ग्रंथ पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे एक मागणी मागितले. त्यालाच आज आपण पसायदान म्हणतो. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजेच दृष्ट लोकांची बुद्धी चांगली व्हावी आणि सर्वांना सुख शांती मिळावी, ही प्रार्थना त्यांनी जगासाठी केली. मित्रांनो, ज्ञानेश्वरी हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नसून तो मराठी भाषेचा आणि विचारांचा सर्वात मोठा साठा आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी दिलेली ही देणगी आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.